नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय त्रिशतकोत्तर अर्थात 375व्या वर्षी अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त आणि श्री शंकर स्वामी अखंड हरिनाम सप्ताह याला 50 वर्ष अर्थात सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्या कारणानं पारनेर तालुक्यातील मुळा नदी काठी वसलेल्या देसवडे गावातील अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 14 दिवसांपासून सुरू होता. अर्थात पठार भागातील पहिला सप्ताह असेल का जो 14 दिवस या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. गेल्या 13 दिवसांपासून हा सप्ताह सुरू आहे आणि या 13व्या दिवसाची पुष्प जे आहे ते ज्ञानेश्वर महाराज कदम यांनी गुंफलेलं होतं आणि ते आता आपल्या सोबत आहेत. महाराज, काय सांगाल? 13व्या दिवसाची सेवा आपल्याला लाभली देसवडे गावामध्ये. गेल्या 14 दिवसांपासून हा सप्ताह सुरू आहे, कसं वाटलं नक्की? रामकृष्णारी. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रगटपै झाला. पुण्यपावन ज्ञानेश्वरीच्या जन्माने पवित्र झालेला हा अहिल्यानगर जिल्हा आहे. यामध्ये निळोबरायच्या समाधीने पावन झालेला, पराशराच्या वास्तव्याने पावन झालेला पारनेर तालुका आणि त्यातील ज्ञानमय प्रवाह असलेली आमची मुळामाई आणि या मुळामाईच्या खोऱ्यात अतिशय सुंदर संस्कृती नांदते. गेली 50-75 वर्षापासून दुर्गम भागातील गावं पण वारकरी संप्रदायाचे अखंड हरिनाम सप्ताह करणारी गावं, त्यामध्ये देसवडे हे गाव पारनेर तालुक्यात नवे नगर जिल्ह्यात आदर्श गाव आहे. या गावामध्ये स्वामी वैकुंठवासी रंगनाथबुवा महामुनी, वैकुंठवासी तुकाराम शास्त्री महामुनी, बाबाजी महाराज भोर अशा थोर साधू संतांनी हे रोप लावलं. नंतर आमचे गुरुजी डॉक्टर नारायण महाराज जाधव यांनी या रोपाला पाणी घालून हे झाड वाढवलं आणि मग या गावाच्या अखंड हरिनाम सप्ताहाला 50 वर्ष पूर्ण होतात. आणि मग हे सुवर्ण महोत्सवी वर्ष चांगलं साजरं करायचं आणि ते 14 दिवसाचं साजरं करायचं. आणि गेली 1 वर्षापासून या गावातील सगळे कारभारी मंडळी, जुनं भजनी मंडळ आणि नवीन तरुण मंडळ असा द्विवेणी संगम या गावात एकत्र झालेला आहे. या गावाचा आणि माझा जवळजवळ 15-20 वर्षाचा संबंध आहे. अतिशय सुज्ञ माणसं, अतिशय चाणाक्ष, विशेष म्हणजे भावपूर्ण अंतःकरणाने मदत करणारी आहेत. प्रत्येकाने एवढं तनमन धनाने या उत्सवाला सहकार्य केलेलं आहे की मी सांगू शकत नाही. काहींनी बिशी घेऊन या उत्सवाला मदत केलेली आहे. कारण तरुण वर्गाने बचत गटाचे पैसे म्हणा, भिशी म्हणा, जी तोडून जी आर्थिक नियोजनासाठी हातभार लावलाय, तर त्या तरुण वर्गासाठी आपण काय सांगाल? काय होतं, या महाराष्ट्रामध्ये लोक खर्च करतात पण त्या खर्चातून विकृती पोचली जाते. पण संपूर्ण महाराष्ट्राला या गावच्या तरुणाने संदेश दिला आहे, आम्ही खर्चाने संस्कृती पोषितो. हे या गावचा मोठा संदेश आहे. सगळे नामवंत महाराज मंडळी आणि अभ्यासू महाराज मंडळी बोलून गावामध्ये चांगले गुणीजन, चांगले गायक, चांगले वादक, 1 नंबरची सिस्टीम आणि विशेष म्हणजे अन्नप्रसाद. संपूर्ण मुळा खोरं गेली 14 दिवस 3 टाईम जेव घालणारं एकच गाव आहे नगर जिल्ह्यातलं देसवडे. या गावाने 3 टाईम गावाला संपूर्ण नगर मुळा खोऱ्याला जेव घातलेलं आहे. राहुरी तालुक्यातून माणसं येतात या कार्यक्रमाला, संगमनेर तालुक्यातून येतात, जुन्नर तालुक्यातून येतात, पारनेर तालुक्यातून येतात. पण सगळ्या गावाच्या सगळ्या भाविकांच्या मुखात सध्या एकच गावचं नाव येते देसवडे, कारण गावाचं काम चांगलं आहे. आपल्याकडे म्हणजे किती वर्षांपासून आपण या गावाची सेवा करत आहात? किंवा या गावाचा आणि माझा कमीत कमी 12 ते 15 वर्षाचा संबंध म्हणजे गेल्या 15 वर्षांपासून आपण कीर्तन रूपी सेवा बजावताय. मात्र गेल्या 15 वर्षांपूर्वीचं नियोजन आणि या वर्षीचं नियोजन आपल्याला कसं वाटतंय? काय असतंय, जेवण करत असताना आपण 50 घास खाल्ले. लोक म्हणतात 50व्या घासाने माझं पोट भरलं, पण त्याच्या मागं 49 घासाची कुठंतरी सहकार्यता असावी लागते. तसं 49 वर्ष या मंडळीने जीवाचं रान करून हा उत्सव जुन्या मंडळीने चालवला आणि मग 50व्या घासाला ढेकर आला. एवढाच फरक आहे. पण 50व्या वर्ष अतिशय सुंदर आहे. 49 वर्ष चांगलं नव्हतं असं नाही, कारण हे दुर्गम परिस्थितीतलं गाव आहे आणि कष्टाळू माणसं आहेत आणि शेती करून परमार्थाला वेळ देणार इथं. आणि म्हणून 49ही चांगलेच झाले आणि 50व्याने तर दिमागदारच केला महाराज. वा, खूप खूप धन्यवाद. तर हे होते ज्ञानेश्वर महाराज कदम आणि 13व्या दिवसाचं पुष्प त्यांनी गुंफलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे अगदी तरुणांनी भिशी मोडून आर्थिक नियोजन केलेलं आहे आणि त्यांचं देखील अगदी गोड कौतुक करत महाराजांनी तरुणांना देखील एक चांगला संदेश दिलेला आहे. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.